2009 माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यानं मोहिते पाटील यांना जागा सोडावी लागली आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागली। पण यामध्ये त्यांचा पराभव झाला। हक्काचा मतदारसंघ सोडावा लागल्यानं मोहिते पाटील यांचं भरून न येणारं नुकसान झालं आणि त्यानंतर त्यांना भाजप सोबत जावं लागलं आणि 5 वर्षातच बंडखोरी करण्याची वेळ आली। आता लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची बनल्यानंतर माळशिरसमध्ये उत्तमराव जानकर यांना सोबत घेण्यासाठी एकीकडे ते प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे फडणवीसांनी खास विमान पाठवून जानकरांची समजूत काढली। मोहिते पाटील यांच्यासोबत 40 वर्षांचं वय असलेल्या जानकरांची साथ माढ्यामध्ये महत्त्वाची का आहे आणि पक्क्या वैऱ्याला साथ देण्यासाठी जानकर यांना तयार करण्याची मोहीम कशी सुरू झाली तेच या व्हिडिओतून आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलते। माळशिरसच्या राजकारणात उत्तम जानकर आणि मोहिते पाटील कुटुंबाची लढाई प्रत्येक निवडणुकीत राज्याला पाहायला मिळते। पण या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी राजकीय शत्रू असलेल्या नेत्याला सोबत घेण्याची फिल्डिंग लावली। गेल्या 3 पिढ्यांपासून उत्तम जानकर यांचं कुटुंब भाजप समर्थक म्हणून ओळखलं जातं। 1990 मध्ये जानकर राजकारणात उतरले। गेल्या 40 वर्षापासून उत्तम जानकर यांचा मोहिते पाटील यांच्यासोबत राजकीय संघर्ष होते। ग्रामपंचायत, जिल्हा परिषद ते बाजार समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व राजकारणातील सर्व पातळ्यावर जानकर यांनी मोहिते पाटील यांच्यासोबत संघर्ष केला। 2009 ला माळशिरस मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला। त्यावेळी उत्तम जानकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली पण पराभव झाला। 2014 ला विधानसभेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केला पण संधी मिळाली नाही। 2009 ला भाजपकडून शब्द देण्यात आला पण ऐनवेळी राम सातपुते यांना संधी देण्यात आली। राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांनी विधानसभा लढवली पण 3000 मतांनी पराभव झाला। राष्ट्रवादीकडून लाखभर मतं घेऊन जानकर यांनी धनगर फॅक्टर दाखवला। उत्तम जानकर यांनी स्थानिक राजकारणासह विधानसभेला मोहिते पाटील यांच्या उमेदवाराला आव्हान दिले। पण 2019 ला मोहिते पाटील भाजपमध्ये येतात जानकर राष्ट्रवादीत गेले। माळशिरसच्या जागेची लढाई प्रतिष्ठेची केली जात असतानाच मोहिते पाटील आणि फडणवीसांनाही उत्तम जानकर यांची गरज आहे। उत्तम जानकर यांच्याकडे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र आहे, त्यामुळे माळशिरसच्या जागेवर निवडणूक लढण्यास ते पात्र आहेत। राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यामधील संघर्षामुळे माळशिरसच्या जागेचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनला। एका रात्रीत बीडचं पार्सल बीडला पाठवण्याचं आव्हान मोहिते पाटील यांनी करून मोहितेंनी फडणवीस यांना आव्हान दिले। तुल्यबळ उमेदवार म्हणून उत्तम जानकर यांची भाजप आणि शरद पवार गटालाही गरज आहे। उत्तम जानकर यांनी मोहितेंविरोधात राजकारण केलं, मात्र भाजपचा पराभव करण्यासाठी मोहितेंकडून उत्तम जानकर यांना सोबत घेण्याचं प्लॅनिंग सुरू आहे। राम सातपुते दिल्लीला गेल्यास माळशिरस मतदारसंघात जानकर यांचा स्वतंत्र गट आहे। 2019च्या निवडणुकीत 1 लाख मतं त्यांनी मिळवली। माढा लोकसभा मतदारसंघातील धनगर फॅक्टरमुळेही उत्तम जानकर यांच्यासाठी भाजप आणि शरद पवार गटात रस्सीखेच पाहायला मिळाली। मागील 5 वर्षापासून भाजपपासून दुरावलेले जानकर भाजपकडून सोलापूरसाठी इच्छुक होते, मात्र राम सातपुते लोकसभेवर गेले तर माळशिरसमधून त्यांनाच संधी दिली जाईल असा शब्द फडणवीसांनी दिल्याची माहिती आहे। पण भाजपला धोबीपछाड देण्यासाठी मोहिते पाटील उत्तम जानकर यांना सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहेत। भाजप आणि मोहिते पाटील यांच्या वादामुळे माळशिरसची लढाई जितकी चुरशीची होईल तितकंच उत्तम जानकर यांचं महत्त्व वाढणार आहे। जानकर कुणासाठी किती गेम चेंजर ठरू शकतात याबद्दल तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बोल हटकेला सबस्क्राईब करा।